साथीने राजन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी न्यू यंगस्टर कोरावळे ब या संघाकडून आहे. मिलिंदसाठीचा हा चेंडू त्याच्यापासून थोडा दूर ठेवलेला आहे. चेंडू पडल्यानंतर साहजिकच आतल्या अंगाने वळलेला आम्ही पाहिलेला आहे. लक्ष्मणच्या गोलंदाजीकडे जर आपण पाहिलं किंवा तिचं विश्लेषण केलं तर अतिरिक्त उसळी घेणारे अनेक चेंडू त्याच्याकडे आहेत. त्याचबरोबर चेंडूला दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता त्याच्याकडे. जर्सी नंबर 11 वियर करत असताना लक्ष्मण घुडे याला गोलंदाजी करताना आपण अनेकदा पाहिलेलं आहे आणि गेली अनेक वर्ष क्रिकेटमध्ये त्यांनी त्याच्या नावाची छाप सोडलेली आहे. इथेही अकुटप्याचा चेंडू आहे, अतिरिक्त वेगाने हाताळला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 30 यार्ड सर्कलवर चेंडू अडवला. त्यानंतर इथे फेकी झाली. एक धाव दरम्यान आलेली आपण पाहिलेली आहे. स्ट्रायकिंग एंड इथे चेंज झालेले आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज राजन आलेले आपल्याला पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे एकच षटक मिळणार आहे कारण सामना 4 षटकांचा. समोर ठेवलेला चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला. त्यानंतर फेकी झाली. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला. डायरेक्टेड देण्याचा प्रयत्न होता परंतु अचूक यष्ट्यांचा वेध इथे साधता आला नव्हता. गोलंदाज लकी आला आणि 2 धावा इन बिटवीन आलेल्या. खरं तर आपण पाहूयात एकूण धावा आतापर्यंत पाहिला तर त्या आहेत 3. हे दोन्ही संघ मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेशी असोसिएशनशी संलग्न असणारे हे दोन्ही नामांकित संघ आहेत. लोकप्रिय टीम्स आहेत. क्रॅकिंग ऑनड्राईव्हचा फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आऊ कॉर्नर रिजन कडून चेंडूपर्यंत आले. चेंडू अडवला. फेकी झाली परंतु मिलिंद यांनी डेंजर झोन कडे अतिरिक्त वेगाने खरं तर इथे मार्गक्रमण केलं आणि त्याचबरोबर या 2 धावा चपळाईने पूर्ण झाल्या. धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या तर ते आहेत 5. पंचतारांकित 5 धावा धावफलकावर. या स्पर्धेचंही पंचतारांकित अशा पद्धतीचं आयोजन सिद्धिविनायक स्पोर्ट्सच्या वतीने केलं गेलेलं आहे. एज लागली एसटीच्या मागे. एसटी रक्षकाने टिपला जेल. याच बरोबर इथे फलंदाज राजन शेवटच्या चेंडूवर बाद झाले. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये धावा आलेल्या आपण पाहिल्या 5 आणि फलंदाज राजन बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर इन आपण पाहिलं तर नंबर 3 वर योगेश आलेले आहेत. या अगोदरचा सामना न्यू यंगस्टर कोरावळे ब संघ ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस योगेश आणि राजन या दोघांनाही फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमामध्ये बदल करण्यात आला. राजनला ती संधी मिळाली परंतु त्या संधीला योग्य रीतीने वापरता आलं नाही. असं म्हणतात संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचा वापर आपल्या स्वतःच्या हितासाठी त्याचबरोबर संघाच्या संघ हितासाठी करणं क्रमप्राप्त असतं. 5 runs on the board and second over will be commenced by bowler सोमनाथच्या वतीने दुसऱ्या षटकाला सुरुवात इथे दिली जाईल. जर्सी नंबर 07 on his bowling mark. Striking and you can see a very good batter मिलिंद. मिलिंदसाठी समोर ठेवलेला हा फुल टॉस होता. त्याचबरोबर एसटी रक्षकाने चेंडूला चेक केलं. त्यानंतर चेंडू अडवलाय स्वतःकडे ठेवतायत. यानंतर गोलंदाजाकडे सुपूर्द केला जाईल. पहिला चेंडू एखादा गोलंदाज ज्यावेळेस यॉर्कर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस त्याच्याही हिमतीची त्याच्याही धाडसाची खरं तर आपल्याला दाद द्यावी लागेल. कारण यॉर्कर चेंडू थोडा पुढे गेला की लगेचच तो फुलटॉस मध्ये कन्वर्ट होतो आणि थोडा मागे राहिला की ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट होतो आणि दोन्ही चेंडूंवर फलंदाज मोठे फटके घेत असतात. पुल केलेला फटका. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॅकअप आहे अवेलेबल त्यामुळे अतिरिक्त नुकसान होणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बॅकअप तुम्हाला देता आलं पाहिजे. 1 शॉट सिग्नल बाय अंपायर्स त्यामुळे एकच धाव इथे गृहीत धरली जाईल. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये तुमच्याकडे बॅकअप्स असणं गरजेचं आहे. बॅटिंगमध्ये तुम्हाला बॅकअप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अलीकडे ग्रामीण विभागात आपण पाहतो की जवळजवळ 9व्या 10व्या 11व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असते. त्यामुळे फलंदाजी फार अधिक चिंतेची नसते फलंदाजांसाठी त्याचबरोबर संघासाठी. इथे पॅड मध्ये घेतला लॉफ्ट केला आणि लॉफ्टेड फ्लिकचा फटका. फलंदाज योगेश आविष्कार षटकार.
हा षटकार धावपलकावर जोडला गेला. 13 धावा याचबरोबर इथे लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही तयार राहा. 3 चेंडूंचा खेळ अजून या षटकातील शेष असलेला आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा धावपलकावर आहेत. इथे हा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथे आलेले आहेत. पायचे झेल टिपला जाईल का? एक कठीण झेल दरम्यान इकडे सोपा बनवून तो झेलला आणि याचबरोबर फलंदाज योगेश बाद झालेले आहेत. आपण मुख्य व्यासपीठाकडे वळतोय. मुख्य व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत, ज्यामध्ये ग्रामपंचायत कोरावळेचे माजी सदस्य सन्मान्य तुकारामजी धुमाळ साहेब उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करत आहोत. समीरजी हुकमाई, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. तुकारामजी धुमाळ साहेब की जे ग्रामपंचायत कोरावळेचे माजी सदस्य आहेत, त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. हा सन्मान इथे संपन्न होत आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल, रंगबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान संपन्न होत आहे. एक षटकार ज्या फलंदाजाने दाखवला, दुसऱ्या चेंडूवर त्या फलंदाजाचा काटा इथे दूर केलेला आहे. त्याचबरोबर अडसर दूर केलेला आहे. काटा काढलाय असं फार तर आपण म्हणूया. सोमनाथ 2 चेंडू इथे यानंतर हाताळतील हे षटक कंप्लीट करण्यासाठी. हर्ष याच्यासाठी पहिला चेंडू बॉडी लेंथ मध्ये आहे आणि बॉडी लाईन टाकलेला हा चेंडू खरं तर थोडे कमिट झाले होते. स्लाइटली कमिटेड आउटसाइड दी ऑफ स्टंप, देन आफ्टर एक्झिक्युटेड अनसक्सेसफुल अटेम्प्ट बाय बॅटर हर्ष. अगोदरच्या इनिंगमध्ये हर्षने चांगला इम्पॅक्ट दाखवला होता. सुरुवात अडखळत झाली होती, परंतु त्यानंतर एकदा आक्रमकतेकडे वळले आणि भूषण नावाच्या गोलंदाजावर तुटून पडले होते. शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार खरं तर तिकडे आलेले आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीच्या पाहिले होते हर्षळच्या वतीने. 13 धावा धावपलकावर आहेत. एका चेंडूचा खेळ येणं अजूनही शेष असलेला आपण पाहू शकाल. इथे कंट्रोल्ड पुलचा फटका आहे. स्ट्राईक एंड कदाचित हवाय हर्षला आणि तोच प्रयत्न इथे, परंतु मिलिंद फार लवकर त्याची क्रीज सोडून निघाले होते. आता हा डिसिजन टफ असेल. ज्या पद्धतीने डिसअपॉइंटमेंट मिलिंदच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते आणि बहुतेक मिलिंद इथे कदाचित ग्राउंड सोडण्याच्या तयारीतच आहेत, परंतु पंचांनी तुर्तास तिसऱ्या पंचांकडे सूचित केलेलं आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. त्याचबरोबर फेकी जर आपण पाहिली तर ती प्रॉपर एंडला आली होती, परंतु एसटी रक्षकाचंच इथे कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने एसटी रक्षण लकी याने केलेलं आहे आणि डिसिजन फार टफ आहे. फलंदाज बाद. आणि ज्या पद्धतीने मिलिंद हे खेळपट्टी सोडण्याच्या तयारीत होते, त्याने त्या गोष्टीचा अंदाज आहे. आणि दुसरी गोष्ट, मिलिंद हे एसटी रक्षक सुद्धा आहेत, त्यामुळे एसटी रक्षकाची नजर ही फार वेगळीच असते. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचा अंदाज फार लवकर लावला होता. धावपलक आपण पाहिलं तर 14 आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश जात असलेले आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत बाद झालेले फलंदाज आपण पाहिले की मिलिंद बाद झाले, त्याचबरोबर इथे राजन बाद झालेले आहेत, योगेश बाद झालेले आहेत. हर्ष आणि गणेश ही जोडी, की जी बिनीची जोडी आहे, इथे खेळपट्टीवर उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळेल. क्रमांक 3 साठी गोलंदाज रोहितचा वापर केला जात आहे, ज्याचं निकनेम गोट्या आहे. रोहितच्या ही पाठीवर 93 हा आकडा आहे, त्यामुळे समोर ठेवणारा चेंडू त्याच्या वतीने फेकला जाईल याचा अंदाज फलंदाजाला योग्यरित्या लावता आला नाही. मिसटायमिंग फटका होता. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. टिपला जेल आणि त्याचबरोबर इथे फलंदाज हर्ष बाद झालेले आहेत.
यावेळेचा फटका चांगला आहे, बॅकफुट पंच, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधला, स्ट्रेट टू दी फिल्डर, फ्री होम डिलिव्हरी ऍक्सेप्टेड बाय दॅट फिल्डर अँड वन मोर विकेट गोज डाऊन. बॅटर रघुनाथ डिपार्ट्स. चौदा धावा धावपलकोर आहेत. आणखी एक फलंदाज बाद झालेले. खरं तर आपण पहिले रघुनाथ बाद झालेत. गणेश मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. धनाजी की जे गोलंदाजी फार चांगली करतायत, फलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे एक क्षमता असल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. पाहायचं या महत्वाच्या सामन्यामध्ये, दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये धनाजी यांची फलंदाजी कशी असणार आहे. 3 चेंडू आहेत या षटकामध्ये. अजून समोर ठेवलेला चेंडू अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न कदाचित अपूर्ण राहील, परंतु संभाव्य धोका धनाजी यांनी फार लवकर लक्षात घेतला. प्रॉपर कॉलिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या मध्ये झाली आणि त्यामुळेच इथे अतिरिक्त फलंदाज धावबाद होण्यापासून वाचलेला आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं होतं, फार लवकर रिॲक्ट झाले होते क्षेत्ररक्षक फिल्डर आणि फेकी सुद्धा चांगली दिली होती फिल्डरने. बबलू तिकडे आहे क्षेत्ररक्षक. 15 ऑन दी बोर्ड, 15 धावा धावपलकोर. या षटकातील 2 चेंडूचा काही शेष. स्ट्रायकिंग एंड फलंदाज गणेश. गणेशसाठी फुल लेंथ वाईड यॉर्करचा वापर इथे केलेला आहे गोलंदाज गोट्यानं. आणि तुमच्या खरं तर जर्सीवर कोणता नंबर आहे हे बऱ्याचदा तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणत्या फलंदाजाला, गोलंदाजाला अथवा कोणत्या खेळाडूला फॉलो करता याचं खरं तर ते लक्ष नसतं. आणि म्हणून गोलंदाज म्हणून जर 93 असेल तर समजायचं आपण जसप्रीत बुमराचा फॉलोअर आहे. फलंदाज म्हणून 45 असेल तर समजून जायचं रोहित शर्माला फॉलो करतोय. त्या पद्धतीने इथे समोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू, क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न गणेश याचा अयशस्वी ठरला. गोलंदाजाने आतापर्यंत हे सत्र गाजवलेलं आहे. आग ओकणारी गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी, त्याचबरोबर वारंवार रेग्युलर इंटरव्हल मध्ये फलंदाजांना डिस्टर्ब करणारी, बाद करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. त्यामुळे धावपलक आपण पाहिलं की जे वल्नरेबल आहे, अशक्त आहे, धावपलकाला सशक्त बनवावं लागेल. किंबहुना समथिंग इज बेटर दॅन नथिंग या उक्तीप्रमाणे फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये धावपलकर जोडावं लागेल. आतापर्यंत 15 आहेत, म्हणजे अजून मला असं वाटतं 14-15 जर धावा धावपलकर जोडता आल्या तर ते टोटल चांगलं असू शकतं. ज्या पद्धतीची गोलंदाजी कोरावळे संघाकडे सुद्धा आहे. जर्सी नंबर 18 ऑन इज बॉलिंग मार्क, ही हिमसेल्फ इज द स्कीपर प्रेम गुडे ऑन इज बॉलिंग मार्क. प्रेम येत आहेत आणि जर्सी नंबर 18 म्हणजे हा जो खेळाडू आहे त्याला फलंदाजी अत्यंत प्रिय आहे, परंतु गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये तो आपण बघत आहोत. आणि आपलं गावाकडचं क्रिकेट असं, जसं 1 गाव 11 गटामध्ये आपण अनेक खेळाडू असे बघतो जे अष्टपैलू असतात. इथेही चेंडू समोर ठेवलेला आहे. एखादा खरं तर कॉइन तिथे सेट करावा आणि तो कॉइन हिट करावा, त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजांच्या वतीने केली गेलेली आहे. हार्ड लेंथ यूज करतात, त्याचबरोबर समोर ठेवलेले चेंडू आहेत. ज्यावेळेस चेंडू तुम्ही खोलवर टप्प्यावर ठेवता त्यावेळेस या पद्धतीने गोलंदाजीमध्ये तुम्हाला सहकार्य मिळू शकतं. फलंदाजाला ही पूर्ण फॉलो थ्रू कंप्लीट करून खरं तर फटके मोठे खेळता येत नाहीत. लोवर बॅटलिपने खेळावं लागतं आणि त्यासाठीच प्रवृत्त करत आहेत. चांगली गोलंदाजी इथे खरं तर केली जाते गोलंदाजांच्या वतीने. प्रेम पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे ऑनसाइड रिजन मध्ये हा फटका आपण पाहिलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू वाढून फेकी होईपर्यंत 2 धावा निश्चितच मिळालेला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु ज्या एंडला फेकी आली आणि ज्या गतीने आली त्यामध्ये यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक थोडेसे नाराज असलेले आपल्याला पाहायला मिळतील. 17 धावा धावपलकोर आहेत. 4 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. या षटकातील प्रेम तयार. समोर ठेवलेला चेंडू इथे पायांवर जाऊन आदळतोय. अपील रेज केली नाही. प्रेमला माहित होतं की चेंडूचा खरं तर जो इम्पॅक्ट आहे तो आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे आणि त्यामुळे मग वेळेची
इथे बचत केली. त्याचबरोबर एनर्जी स्वतःची वाचवलेली आहे. कधी कधी तुम्ही फार डिसायसिव्ह असता अपीलच्या बाबतीमध्ये आणि मग असं होतं की मराठीमध्ये एक ती स्टोरी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, लांडगा आला रे, त्या पद्धतीने होतं. ज्यावेळेस खरोखर लांडगा येतो त्यावेळेस मदतीला तुमच्या कोण येत नाही आणि ज्यावेळेस खरोखर फलंदाज बाद असतो त्यावेळेस मात्र पंच डिनायल मूडमध्ये गेलेले असतात. एकाच पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत फलंदाज, खडे खडे खेळतायत आणि ते सुद्धा फुलरलेनच्या चेंडूवर आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. कोचिंग मॅन्युअल क्रिकेटच्या बॅटिंगचं जर तुम्ही पाहिलं तर या चेंडूंना तुम्हाला समोर खेळता आलं पाहिजे. वी शेपमध्ये फटके तुम्हाला एक्झिक्यूट करता आले पाहिजेत, विथ दी ओपन फेस ऑफ दी बॅट खेळता आलं पाहिजे. परंतु त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारत असताना साऊंड टेक्निक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीचं आपण बघत नाहीत. पायांमध्ये ठेवलेला आहे, चेंडू मागच्या बाजूने जातोय, इथे डायरेक्ट हिट सुद्धा आलेली आहे. आता या बेस स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज बाद होईल, त्यामुळे नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल. धावफलक आपण पाहिलं की जे 18 वर असताना आणखी एक फलंदाज दरम्यान गोट्या आलेल्या आहेत. गोट्या हे नाव आजच्या दिवसामध्ये बऱ्याचदा आलेलं आहे, कारण या अगोदर चंदू गोंधळी त्याला गोट्या म्हणतो आपण करत, आणि याच अगोदर आपण पाहिलं की रोहित हा जो गोलंदाज आहे त्यालाही गोट्या हे निकनेम आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज गोट्याने केला आणि हा एक फटका खेळत असताना मला असं वाटतं जवळजवळ 6 ते 7 चेंडू त्यांचे वायाला गेलेले आहेत. आणि याचबरोबर पहिलं सत्र संपलं की जे गोलंदाजांनी गाजवलं, कारण निर्धारित 4 षटकांमध्ये 18 धावा धावपलकर जोडण्याची संधी मिळाली आणि 19 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल साई किरण नवापाडा. सगळ्याच गोलंदाजांची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सगळ्या गोलंदाजांनी खरं तर केलेली आहे. आपण बॉलिंग समरी खरं तर पाहू शकता कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केलेली आहे. रोहितने एक षटक हाताळलं, 2 धावा खर्च करत असताना एक गडी बाद. लक्ष्मणने खरं तर 5 धावा खर्च करत असताना एक गडी बाद. सोमनाथने एक गडी भिडवला आणि शेवटच्या षटकामध्ये प्रेमने कोणताही फलंदाज बाद केला नाही, परंतु त्याचंही ते जे षटक आहे अत्यंत चांगलं राहिलं, कम खर्चिक राहिलं. 3 धावा त्याने दरम्यान तिकडे निश्चितच दिलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. फॉल ऑफ विकेटचा विचार केला तर 14 ही धावसंख्या अत्यंत घातक ठरली, कारण 14 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झाले आणि पहिल्या खरं तर विकेटसाठी 4 धावांची पार्टनरशिप, दुसऱ्या विकेटसाठी 8 धावांची पार्टनरशिप, त्यानंतर एकही चांगली पार्टनरशिप दरम्यान इथे या धावपलकाला जोडली गेली नाही आणि त्यामुळेच थोडं अशक्त अशा पद्धतीचं धावपलक आपण बघत आहोत. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते. कोरावळे संघाची गोलंदाजी ही फार चांगली आहे, त्यामुळे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्टिंग होईल आणि म्हणून कुठेही जाऊ नका, पाहत राहा. या सामन्याचं दुसरं सत्र आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. इथे माझे साथी समालोचक मित्र राजेश मुकणे यांच्या आवाजातून धन्यवाद. सो दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत 18 धावा पहिल्या डावामध्ये, पण पहिल्या 19 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी.
सो सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते 19 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी टीम आपण पाहताय साई किरण 11 नवाबपाडा या क्रिकेट संघासमोर अतिशय चांगली गोलंदाजी राहिली 18 धावामध्ये थांबवलं यजमान टीम अर्थात न्यू यंगस्टार कोरावले ब्री या क्रिकेट संघाला आणि त्यानंतर आपण पाहू शकता सलामीची जोडी दुसऱ्या डावासाठी मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळते प्रेम आणि त्याच्यासोबत आपण योगेशला पाहताय ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये एंटर झाली 19 धावेंचं टार्गेट हा मॅच जिंकण्यासाठी पहिलाच बॉल अतिशय चांगली लाईन पाहायला मिळते यॉर्कर अटेम्प्ट केला आणि त्या यॉर्कर वरती सक्सेसफुल देखील आपण पाहतोय गोलंदाज योगेशला हा बॅटल आपण पाहू शकता स्ट्रायकिंग वरती योगेश आहे गोलंदाजी ट्रॅक वरती देखील योगेशला आपण पाहताय आणि पहिला बॉल यॉर्कर अटेम्प्ट केला डिफेन्स केलं निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो योगेशचा हा बॉल स्लॉट मध्ये जितका वेगानं आला तितका वेगानं बॅट फिरली परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड टक या चेंडूवरती ही 7 धावसंख्येची मोहर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दर्जेदार षटकार असेल कारण खूप दूरवरती चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो जितका वेगानं आला तितक्या वेगानं मित्रांनो खऱ्या अर्थानं बाट आणि पाड मध्ये होता आडव्या बाटनं लॉफ केलं प्रॉपर टायमिंग त्याचबरोबरीनं ताकदीचा वापर इथे आपण पाहिला इथे चांगला बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यानंतर चेंडूने मारली मुसंडी षटकारानंतर हाच चौकार 4 साई समृद्धी मानवली टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा लगेच या बॉलवरती चौकार किंवा षटकार आला तर सुरेशजी घुडे साहेब यांच्याकडनं एकंदरीत 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल एमजीसी सल्लागार आहे तिथे आपण जर पाहिलं तर लेग स्टिकला थोडं मिस केलं पण आमच्याकडे वळतायत व्हाईट बॉल हा दर्शवलाय टीमची टोटल आपण पाहिली तर एक्स्ट्राच्या सुरुवातीमध्ये एक धाव ऍड झाली आहे 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात अजूनही 8 धाव्यांची गरज योगेशचा हा पटबार इथे लाईन आपण पाहता तर अतिशय चांगली शॉर्टअप गुड लेंथ होता आणि त्यानंतर तो एक्स्ट्रा बाउन्स देखील गोलंदाज योगेशला मिळतोय फेकला हा डॉट निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो सो विकेटचं पतन फलंदाज बाद होतोय सो फलंदाज बाद होताना आपण पाहायला मिळतो चांगला बॉल अटेम्प्ट केला होता बॅटचा एज अर्ध काम यष्टी रक्षक मिलिंद केला आणि एक चांगला झेल इथे फिनिश झाला पहिला धक्का लागतोय दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण पाहताय साई किरण 11 नवापाडा हा क्रिकेट संघ 11 धावा झाल्यात अजून 8 धाव्यांची गरज टोटल 19 बनवायच्यात एक षटकार एक चौकार आपण बॅटर योगेच्या बॅटमधनं पाहिला लक्ष्मण अर्थात लकी येत आहेत ज्यांना मित्रांनो खऱ्या अर्थानं पहिला ओव्हर अतिशय चांगला फेकला होता 5 धावा खर्च करत असताना एक विकेट कॅरी केला होता तो फलंदाज नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये मैदानामध्ये तयार झालेला आहे फुल लेनचा बॉल आडव्या बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न इथे आपण जर पाहिलं तर व्हाईट प्लस सिंगल येते बायच्या स्वरूपाने ही सिंगल आपण पाहिली आणि एकंदरीत 2 धावा खात्यावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात टीमची टोटल या 2 धाव्यांच्या मदतीनं पुढे सरकली आहे 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग वरती प्रेम तयार आहे इथे सुपळा खेळण्याचा प्रयत्न दांडी दांडी गुल फलंदाज प्रेम देखील आता शून्यावरती बाद लागणारा क्रमांक धक्का दुसरा
सुरुवात चांगली झाली होती योगेशच्या बॅटमधनं. आपण दोन मोठे फटके पाहिले, त्यानंतर आपण पाहू शकतो तर 50% मॅच त्यावेळेस टीम साई किरण 11 नवापाडावने आपल्या खिशात घातली होती. परंतु तिथनंतर आपण पाहिलं तर योगेशचा विकेट आणि त्यानंतर यावेळेस आपण पाहू शकतो तर प्रेम देखील आता माघारी परतलाय. इथे हलक्या हाताने पुश केलेल्या टीममध्ये खेळाडू तैनात आणि त्याचबरोबरीनं शेवटचा बॉल फेकला डॉट. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. येणारे 18 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. त्यात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक वेळेस असं वाटलं होतं की मॅच लवकर फिनिश होईल, परंतु आता आपण पाहू शकतो तर 3 विकेट गमावलं दुसऱ्या डावामध्ये. सुरुवात चांगली राहिली होती योगेशची आणि त्यानंतर आपण पाहू शकतो तर अजूनही 6 धाव्यांची गरज. बॉल शिल्लक आहे तिथून 17 बॉल आणि 6 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. दाजीचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत डाऊन द बॉलर खेळाडू चेंडू खाली येतात. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर आपण पाहू शकता तर या 2 धावा देखील महत्वपूर्ण खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मध्ये फलक पुढे सरकलाय. 15 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही हा मॅच जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. इथे दाजी धुमालचा बॉल जर आपण पाहिला तर अतिशय चांगला होता. त्यानंतर भास्कर होतं चेंडू खाली. जजमेंट मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चुकलं आणि त्यानंतर या 2 धावा महत्वपूर्ण खात्यामध्ये ऍड होत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. 2 खेळाडू आणि अजूनही 2 धावा धावफलकावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या धावफलकावरती. 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. साई किरण 11 नवापाडा या क्रिकेट संघाला मॅच जिंकण्यासाठी. इथे चांगला बॉल आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो तर हा निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. विनिंग स्ट्रोक. एकंदरीत आपण पाहू शकतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला फोडली आहे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर.